नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, फायनान्शियल प्लॅनर आणि निवृत्त सहसंचालक वित्त विभाग, महाराष्ट्र शासन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण NPS म्हणजे काय, NPS बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. NPS हा शब्द सर्वांनी ऐकला असेल. NPS मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट चालू असेल, पण NPSचं महत्त्व काय आहे, NPS एक्झॅक्टली काय आहे आणि नवीन योजना NPS मध्ये 2024 साली केंद्र शासनानं कोणती समाविष्ट केली, त्याचा लाभ काय आहे, तर हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तर मित्रांनो, NPS योजना 2004 साली केंद्र शासनाने सुरू केली आणि ही योजना केंद्र शासनाच्या एम्प्लॉईसाठी सुरू झाल्यानंतर या योजनेचे एक्सटेन्शन बाकी राज्य शासनाला 2009 साली झालं आणि राज्य शासनाचे सर्व एम्प्लॉई, खाजगी एम्प्लॉई यांना सुद्धा न्यू पेन्शन स्कीम किंवा नॅशनल पेन्शन स्कीम सुरू ही वापरण्यासाठी ओपन झाली. ही एक सेव्हिंग्स आणि रिटायरमेंटच्या फंडसाठी निर्माण केलेली योजना आहे. पेन्शन सर्वांसाठी बंद असल्यामुळं नवीन पेन्शन योजना केंद्र शासनाने सुरू केली. या योजनेमध्ये आपल्याला 50,000 पर्यंत आपण दरवर्षी रक्कम गुंतवतो आणि वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आपण गुंतवणूक कंटिन्यू करू शकतो. या योजनेमध्ये आपण जे पैसे गुंतवतो हे वेगळ्या वेगळ्या फंड्समध्ये गुंतवले जातात. आता वयवर्ष 18 पासून वयवर्ष 65 पर्यंत कुठल्याही नागरिकाला पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करता येते. पेन्शन फंडचं अकाउंट हे आपल्याला पेन्शन POP नावाच्या याच्यामध्ये म्हणजे पॉईंट ऑफ प्रेझेन्स म्हणून ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आहेत. उदाहरणार्थ ICICI या कंपन्यांच्या मार्फत आपण पेन्शन फंडचं अकाउंट ओपन केल्यानंतर एक आपल्याला युनिक नंबर मिळतो. तर युनिक नंबर म्हणजे त्याला आपण प्राण म्हणतो. प्राण म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. हा जो प्राण नंबर आहे हा आपल्याला याच्यामध्ये मिळतो. हा तो युनिक असतो, आधार कार्डसारखा. आपली गुंतवणूक या प्राणमध्येच आपण करू शकतो. या पेन्शन फंडचा जो काही एक्सपेन्सेस आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहे, हे अत्यंत कमी आहे. सगळ्या प्रकारच्या योजनेपैकी याच्यातले जे चार्जेस आहेत फार कमी आहेत. 0.01% याच्यामध्ये फक्त चार्जेस बसतात. आता या योजनेमध्ये जी गुंतवणूक आपण करत असताना केल्यानंतर आपल्याला फायदे कोणते कोणते मिळतात ते आपण पाहूया. पहिला फायदा काय होतो, तर आपल्याला दर वर्षाला 50,000ची गुंतवणूक करून गुंतवणुकीची आणि सेव्हिंगची आपल्याला बचतीची सवय लागते. दुसरा सेक्शन 80C खाली आपल्याला 1,50,000 पर्यंत जी आपण रक्कम टॅक्स बेनिफिटसाठी वापरतो आणि नॅशनल पेन्शन स्कीममधली 50,000ची रक्कम अधिक आपल्याला याच्यामध्ये ATC CT1 मध्ये खाली घेता येते, ज्याच्यामुळे आपल्याला 2 लाखापर्यंतची रक्कम ही इन्कम टॅक्सपासून आपल्याला वाचवता येते. एम्प्लॉयरना सुद्धा 10% सॅलरीची रक्कम पर्यंतची सॅलरीची रक्कम ATC D2 खाली आपल्याला त्यांना टॅक्स बेनिफिटसाठी वापरता येते. याच्यामध्ये रक्कम जी गुंतवतो ही मध्येच आपल्याला काढता येत नाही, पण 3 वर्ष पूर्ण झाली तर आपल्याला याच्यामध्ये अत्यंत इमर्जन्सीच्या ह्याच्यासाठी म्हणजे मला घर खरेदी करायचं असेल तर मी रक्कम काढू शकतो, किंवा मला एखादा बिझनेस चालू करायचा असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा क्रिटिकल इलनेससाठी रक्कम आपण याच्यामधनं काढू शकतो. याच्यामध्ये जी रक्कम आपण गुंतवतो ती वेगळ्या वेगळ्या फंड्समध्ये गुंतवता येते. याच्यामध्ये डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट आहे. इक्विटीमध्ये, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आणि अल्टरनेट फंड्समध्ये गुंतवणूक करता येते. इन्व्हेस्टमेंटची चॉईसेस 2 आहेत, एक ॲक्टिव्ह आणि दुसरा ऑटो. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये जी गुंतवलेली रक्कम असेल ती जो एम्प्लॉई याच्यामध्ये तज्ज्ञ असेल, ज्याला मार्केटचं पूर्ण नॉलेज आहे, ज्याला गुंतवणुकीचे पूर्णपणे नॉलेज आहे, अशी व्यक्ती याच्यामध्ये गुंतवणूक करू शकते आणि इक्विटीमध्ये 75% पर्यंत इक्विटीचा पोर्शन घेऊन ते ॲसेट अलोकेशन करू शकतात. म्हणजे 75% पर्यंत इक्विटीमध्ये, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये अशा वेगळ्या फंडामध्ये गुंतवणूक करून ॲसेट अलोकेशन दरवर्षी ते करू शकतात आणि आपली इक्विटीची रक्कम 75%, 50%, 25% कशीही ते जसं जसं रिटायर होईल तसे ते आपण मॅनेज करू शकतात. दुसरा आहे तो ऑटो इन्व्हेस्टमेंटमध्ये. ऑटो चॉईसमध्ये आपल्याला कुठलाही चॉईस नाही, फंड मॅनेजरच आपले इन्व्हेस्टमेंट आपल्या वतीनं करतात. एकूण 7 फंड मॅनेजर आहेत की जे हायली क्वालिफाईड आहेत, फायनान्स सेक्टरमधले आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांना फंड कसं मॅनेज करायचं, ऑपरेट करायचं, इन्व्हेस्ट करायची माहिती आहे. तर हे एम्प्लॉईची काळजी घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतात. याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये गुंतवणूक केली जाते रिस्क प्रमाणे. रिस्क परफॉर्मन्स, मॅक्झिमम एज, इक्विटी ॲट द एज आणि मॅक्झिमम
दुसरं याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक ॲग्रेसिव्ह LC75 म्हणून रिस्क परफॉर्मन्समध्ये आहे. ज्याचं वय 35च्या आसपास आहे त्यांना 75% इक्विटीमध्ये रक्कम गुंतवता येते आणि मॅक्झिमम इक्विटी ॲट द एज ऑफ 50 झालं तर ती 75% वरून 15% पर्यंत ती खाली आणता येते. मॉडर्न याच्यामध्ये सायकलमध्ये 50% इक्विटी ॲट द एज ऑफ 35 आणि 10% इक्विटी ॲट द एज ऑफ 55 असं मॅनेज केलं जातं. नंतर कॉन्झर्वेटिव्ह लेवलमध्ये याच्यामध्ये मॅक्झिमम इक्विटी ॲट द एज ऑफ 35 ही 25 असेल आणि मॅक्झिमम इक्विटी ॲट द एज ऑफ 55 ही 5% असेल. याच्यातनं पुढचा बेनिफिट असा आहे की जी 60% रक्कम याच्यामध्ये ॲट द एज ऑफ 60 आपण काढतो ती रक्कम ही आपल्याला टॅक्स फ्री मिळते आणि 40%ची जी रक्कम आहे ती रक्कम ॲन्युइटीसाठी आपल्याला पुन्हा रिइन्व्हेस्ट करावी लागते. ॲन्युइटीसाठी आपल्याकडे योजना भरपूर आहेत आणि त्या योजनेचा फायदा घेऊन आपल्याला ॲन्युइटीमध्ये आदित्य बिर्ला सन लाईफ पेन्शन मॅनेजमेंट लिमिटेड, HDFC पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, ICICI प्रुडेन्शियल पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा पेन्शन फंड लिमिटेड, LIC पेन्शन फंड लिमिटेड, SBI पेन्शन फंड प्रायव्हेट लिमिटेड, UTI रिटायरमेंट सोल्युशन्स लिमिटेड. तर हे सगळे आपल्याला पेन्शन फंड मॅनेजर्स या फंडचे वेगळे आपले याच्यामध्ये फंड ऑपरेट करत आहेत. ही योजना PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याखाली रजिस्टर्ड योजना असल्याकारणानं रेग्युलेटरी अथॉरिटी PFRDA आहे. त्यामुळं याच्यामध्ये याच्यामध्ये गुंतवणुकीच्या याच्यामध्ये वरती नियंत्रण हे PFRDAचे असतं. आता ह्या योजनेमध्ये आपल्याला वयाच्या 60व्यानंतर जी 40% रक्कम आहे की मगाशी सांगितलेल्या ह्या 7-8 फंड्समध्ये इक्विटीच्या ॲन्युइटी म्हणून गुंतवता येते आणि याच्यातून आपल्याला मॅक्झिमम कुठली योजना किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम आपल्याला ॲन्युइटी देते त्या योजनेमध्ये आपण आपली ॲन्युइटीची रक्कम 40 लाख रुपये, त्याची 40% रक्कम किंवा 40 लाख रुपये गुंतवू शकतो. आता 40 लाख रुपये जी गुंतवली ती निवृत्तधारक स्वतःच्या नावे गुंतवू शकतो किंवा पती पत्नीच्या नावे अकाउंट ओपन करून गुंतवू शकतो किंवा अजून फॅमिली मेंबरचे अकाउंट्स एकत्र करून ते गुंतवू शकतात. एकट्या व्यक्तीनं जर याच्यात गुंतवणूक केली असेल तर त्याला ती व्यक्ती हयात आहे तोपर्यंत त्याला पेन्शन सुरू होते आणि नॉन ROP खाली जर असेल तर 40 लाख गुंतवलेले हे त्यांना परत मिळत नाही. ते त्यांच्या हयातीमध्ये पेन्शनच्या फॉर्ममध्ये त्यांना मिळत राहतात. जॉईंट अकाउंटमध्ये पती पत्नी दोघे असतील तर पतीचा मृत्यू होईपर्यंत त्यांना पेन्शन चालू राहते. त्याच्यानंतर पत्नीला पेन्शन मिळते आणि त्या पत्नीच्या पेन्शन संपल्यानंतर राहिलेली जी 40 लाखाची रक्कम आहे किंवा जो ग्रोथ फंड आहे तो त्यांच्या वारसदारांना. तर अशा पद्धतीने ही पेन्शनची योजना आहे. आता याच्यामध्ये 2024 साली केंद्र शासनानं एक नवीन योजना याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. ती योजना म्हणजे लहान मुलांच्यासाठी ही योजना केलेली आहे. या योजनेचं नाव आहे NPS वात्सल्य योजना. NPS वात्सल्य योजना ही नवीन योजना आपल्याला आई वडील सेवेत असताना किंवा नसताना ते ही योजना त्या मुलाच्या नावे ओपन करू शकतात आणि मुलांच्यासाठी याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. मुलांना गुंतवणुकीची हे यावी सवय लागावी म्हणून ही योजना चालू केलेली आहे. 18 वर्षानंतर हे अकाउंट ओपन होतं आणि त्याच्यानंतर ही योजना सेव्हिंग अकाउंटसारखी त्या मुलांच्या नावे ट्रान्सफर करू शकतात. अशा पद्धतीने Tier 1, Tier 2 याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक होते. Tier 1 मध्ये ॲक्टिव्ह फंड किंवा ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे आणि Tier 2 मध्ये पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. Tier 1 मध्ये म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक 75% करता येते. पॅसिव्ह फंडमध्ये ही गुंतवणूक करता येते. Tier 1 मध्ये 60% रक्कम आपल्याला विड्रॉ करता येतात. पॅसिव्हमध्ये ऑपरेशन्स कधी पण होऊ शकतो. अशा पद्धतीने ही जी नवीन योजना आहे वात्सल्य योजना, ह्या योजनेचा आपण जर फायदा घ्यायचा असेल आपणही आपल्या पाल्यांच्या नावे हे अकाउंट ओपन करून हे NPS योजनेचा लाभ आपण घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जी गुंतवणूक आहे ही अत्यंत एज्युकेटेड लोकांच्या मार्फत ही ऑपरेट केली असल्यामुळं त्याचा फायदा खूप मोठा दिसून आलेला आहे. आणि जर 50,000 रुपये वार्षिक असे गुंतवले एखाद्यानं 20व्या वर्षापासून 60व्या वर्षापर्यंत तर 60व्या वर्षी त्याला 1 करोडचं त्याचं वेल्थ क्रिएशन झालेलं असतं. त्यापैकी 60 लाख रुपये निवृत्त होतानाच त्यांना कॅशमध्ये मिळतात. ते पण टॅक्स फ्री मिळतात. रिटर्न याच्यामध्ये 12% आसपास दिसून आलेलं आहे. 10 ते 12% रिटर्न मिळालेलं आहे आणि टॅक्स फ्री असल्यामुळे हा रिटर्न त्याच्यापेक्षा जास्ती असेल असा आपल्याला दिसतो. तर मित्रांनो ही योजना अत्यंत चांगली आहे. आपल्या मित्रांना ही योजना सांगा.
त्यांना हा व्हिडिओ पाठवा. सर्वांना या व्हिडिओ करा आणि या योजनेमध्ये आपण स्वतः गुंतवणूक केली नसेल तर गुंतवणूक करा. या संदर्भात जर आपल्या काही शंका असतील आपण मला कॉल करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. चला तर आपण पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.